बघा हा टॉपिक नंबर 3 आपण रिव्हर्स रिव्हिजन घेतोय. पहिला टॉपिक आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन संपवला की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 14 मार्कला टॉपिक होता. तुम्हाला फक्त 3च मेथड तुम्हाला लर्न करायच्या होत्या, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइसन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता जर तुम्ही बघितलं तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आमच्याकडे काय होता, P of x is equal to R is equal to NCR P raised to R into Q raised to N minus R. फॉर्म्युले तरी रिवाइज होऊ देत फॉर्म्युले आपण रिवाइज. त्याच्यानंतर आम्ही दुसरा बघितलेला होता, त्याला म्हटलं जातं पॉइसन डिस्ट्रीब्युशन. तर ह्या पॉइसन डिस्ट्रीब्युशन मध्ये ह्याच्यासाठी पण आपण फॉर्म्युला बघितलेला होता, P of x is equal to small r काय होतं रे, e raised to minus m into m raised to r divided by r factorial. आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन साठी जो फॉर्म्युला बघितलेला होता, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन त्याच्यासाठी जो फॉर्म्युला बघितलेला होता त्याच्यापासून तुम्ही z फाइंड आउट करता, कन्स्ट व्हॅरिएट z इज इक्वल टू काय फाइंड आउट करत होता, काय फॉर्म्युला आहे, x मायनस म्यू अपॉन काय येतो सिग्मा. हा झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. 14 मार्क तुम्हाला याच्यावर मिळणार, 6 मार्क फिक्स आहेत. बिटवीन म्हणलं की Z1 Z2 मिळतो, प्रोबॅबिलिटीचं रिलेशन लिहायला शिका. हा झाला तुमचा काय झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. खूप काम सोपं आहे. हा 14 मार्कचा आपण टॉपिक बघितलेला होता, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. करेक्ट. त्याच्यानंतर परत 14 मार्कचा टॉपिक बघितला, त्याला म्हणलं जातं न्यूमरिकल मेथड. न्यूमरिकल मेथड मध्ये परत आम्ही किती मेथड्स बघितल्या, तर 6 मेथड बघितल्या. कारण ह्याच्यामध्ये 2 पार्ट बघितलं. सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन बघितलेलं होतं, ॲप्रॉक्सिमेट रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन असं त्याला पहिल्या 3 मेथड बघितलं. म्हणजे पहिलं फाइंड आउट काय केलं आपण, ॲप्रॉक्सिमेट रूट फाइंड आउट केलं. त्यासाठी आम्ही मेथड 3 बघितल्या. बायसेक्शन मेथड बघितली, रेग्युलर फॉर्मची मेथड बघितली आणि शेवटी होती त्याला न्यूटन्स रॅप्सन मेथड. करेक्ट का. फक्त रिव्हिजन चालली, फॉर्म्युले झोपत पण आठवले पाहिजेत, त्याला काही इलाज नाही. मी अभ्यास केला नाही म्हणूच नका, कारण 9 तारखेला ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार आहात त्याची तयारी आउटलाईन तुम्हाला आली पाहिजे. आउटलाईन म्हणजे फॉर्म्युले माहिती आहे, मग त्यात काय करायचं ते तुम्ही अभ्यास करू शकता. आता मॅथचा अभ्यास करून ठेवा पूर्णपणे, आता नको थांबायला. इथं बघा न्यूटन्स रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला आहे x ऑफ n प्लस 1. लिहिताना बेसला लिहा n प्लस 1. तुम्ही n लिहिताना प्लस 1 तसं नको करायला. xn मायनस f ऑफ xn डिवायडेड बाय f डॅश ऑफ xn हा फॉर्म्युला. रेग्युलर फॉर्मची मेथडसाठी जर बघितलं तर x इज इक्वल टू a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a डिवायडेड बाय f ऑफ b मायनस f ऑफ a असा फॉर्म्युला आहे. आणि बायसेक्शन मेथडसाठी a प्लस b अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. याच्यानंतर तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायला शिकला. सोल्युशन ऑफ द लिनियर इक्वेशन किंवा सायमल्टेनियस इक्वेशन इन 3 व्हेरिएबल. बरोबर. त्यासाठी तुम्ही 3 मेथड बघितल्या की ज्याच्यातली पहिली मेथड जी होती ती काय म्हणत होता तुम्ही त्याला, जाकोबी मेथड. दुसरी होती गॉस सेडल मेथड आणि तिसरी होती बर्नौली इटरेटिव्ह मेथड. अशी मेथड तुम्ही बघितलेली होती. तर तिन्ही मेथडला फॉर्म्युले नाहीत. बक्षालीचा फॉर्म्युला परत व्यवस्थित करा, b अपॉन 2a चा कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. बरोबर. तो व्यवस्थित करा आणि ते झालेले टॉपिक अगदी क्लिअर करा, मग त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. बरोबर. ज्याची बुद्धी इथपर्यंत चालते त्याने एवढंच केलं तरी चालेल. बरोबर. त्यामुळं ह्या गोष्टी डोक्यात ठेवा. रोज रिव्हिजन केली पाहिजे. सकाळी उठल्या म्हणजे दिवसातून एकदा तरी हे सगळे फॉर्म्युले म्हणले पाहिजे. किती वेळ लागेल ना, 1 मिनिट. मग कुठं बसलाय तिथं आठवायचं. आठवलं नाही की नोटबुक उघडा, परत बरोबर फॉर्म्युला काय आहे तो एकदा लिहा, परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळा अभ्यास होऊन जाईल. पण आठवलंच नाही कधी तर जमणार नाही. एकदा लिहून काढा, एकदा आठवा. आठवलं नाही तर नोटबुक उघडा. या पद्धतीने आज आपण जो टॉपिक चालू करतोय त्याचं नाव आहे, तिसरा टॉपिक आहे. खरं तर सिलेबस मधला बी तिसरा टॉपिक आहे, पण आपण रिव्हर्स आलोय. खालून बी तिसरा टॉपिक आहे, वरनं बी तिसरा. म्हणजे असं काम आहे या टॉपिकचं. बोर्डसाठी MSBT साठी हा टॉपिक तुम्हाला 12 मार्कला आहे. 2 मार्कचा फिक्स उदाहरण याच्यावर एक असतं.
फिक्स. लक्षात येते 2 मार्कचं फिक्स उदाहरण याच्यावर असतं. 4 मार्कचं एक उदाहरण फिक्स असतं. 3 मार्कची 2 उदाहरणं फिक्स. 3 आणि 3 6 4 10 2 12. कळलं? ही 3 मार्कची एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन नंबर 5B मध्ये तुम्हाला 1 आणि 2 अशी येतात. क्वेश्चन नंबर 5B. नाहीतर क्वेश्चन नंबर 5B मधला एक बीट 6 मार्कची तुमची राहणार, म्हणजे 70 पैकी तुमचा 64 मार्कचाच पेपर होणार. डिफरन्शियल इक्वेशन जमलं पाहिजे, कारण 2 डिफरन्शियल इक्वेशनचे प्रश्न येतात. 4 मार्कला एक प्रश्न असेल, पहिल्या प्रश्नात 2 मार्कला. पहिल्या प्रश्नात प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा एक येणार आहे, आम्हाला न्यूमरिकल मेथडवरचा एक येणार आहे, आणि ह्याच्यावरचा ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन किंवा इंटिग्रेटिंग फॅक्टर किंवा शो दॅट द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट, असे 2-2 मार्कचे 3 प्रश्न. पण ऑर्डर डिग्री मोस्ट प्रोबॅबल आहे क्वेश्चन तुमचा. करेक्ट? त्या डिफरन्शियल इक्वेशनच कुणाला दे जास्त आपण मुद्दा एक्सप्लेनेशन मध्ये भाग नाही सांगणार, पण मी तोंडी सांगतो. आपण मुद्द्यावर बोट ठेवतोय की जेवढं गरजेचं आहे तेच काम करतोय आपण. डिफरन्शियल इक्वेशन कुणाला म्हणायचं, तर इथं बघा, डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस तुम्ही शिकता त्याच्या आधी तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे. हे dy/dx असतं, d2y/dx² असतं, किंवा dq/dx² क्यूब असतं. या सगळ्यांना काय म्हटलं जातं? डिफरन्शियल कोएफिशियंट्स म्हणतात. आणि ज्या समीकरणामध्ये किंवा ज्या इक्वेशनमध्ये यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त डिफरन्शियल कोएफिशियंट प्रेझेंट असेल तर त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. याच्याबरोबर x y पण असतात, म्हणजे x आणि y ला तुम्ही y ला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात, x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल. कळलं? म्हणजे x y आणि ह्यापैकी डिफरन्शियल कोएफिशियंट पैकी एक किंवा 2 डिफरन्शियल कोएफिशियंट गिवन इक्वेशन मध्ये जर प्रेझेंट असतील तर त्याला आम्ही डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. बरोबर? काही गरज नाही थेरी करायची, फक्त लक्षात ठेवा डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं. ही डिफरन्शियल इक्वेशन 2 प्रकारचे असतात. बरोबर? एक पहिलं जर बघितलं तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असतं, दुसरं पार्शियल डिफरन्शियल असतं. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला स्टडीसाठी नाही, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर? मग त्याच्याबद्दल काम करू. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऐका, इकडे लक्ष द्या. पहिला पार्ट तुम्हाला शिकायचा आहे तो 2 मार्कचा शिकायचा आहे. 2 मार्कला मी मार्क्स वाईजच शिकवतोय, सिलेबस वाईज शिकवत नाही. बरोबर? 2 मार्कला पहिला प्रश्न असणार आहे स्टेट ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, असा क्वेश्चन येणार आहे. दुसरा 2 मार्कला फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर हा भी प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा 3 टाईपचे 2 मार्कचे प्रश्न. मी एकदम सगळा टॉपिक कन्सेप्ट केलाय, कारण रेग्युलरला आपण तो टॉपिक शिकलेलो आहोत. परत मी तुम्हाला कळेल, पण इथंच डायरेक्ट. आणि शो दॅट, तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, शो दॅट गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट, हा भी तुम्हाला 2 मार्कला प्रश्न येऊ शकतो. कळलं? तिन्हीवरचे आपण प्रश्न सोडवणार आहे एक, आणि ऑर्डर आणि डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन आता फक्त आपण ऑर्डर आणि डिग्रीज बघू, तो टाईप बघताना ते सोपं जाईल तुम्हाला. पण हे 3 येऊ शकतात. 99.99% ऑर्डर आणि डिग्री डिफरन्शियल इक्वेशनची येणार आहे, पण इंटिग्रेटिंग फॅक्टर आला म्हणून काय लिहायची गरज नाही. आता फक्त एक लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मधला पार्ट आहे, हा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मधला पार्ट. कळलं? ते त्या वेळेस शिकू, पण हे 3 प्रश्न तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतात परीक्षेत. हाच येणार आहे जास्त, ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ऐका, इकडे लक्ष द्या. थेरॉटिकल तुम्हाला ऑर्डर माहित पाहिजे आणि डिग्री पण माहित पाहिजे तुम्हाला. कुणाला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर कुणाला म्हणायचं, डिग्री कुणाला. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ज्या इक्वेशन मध्ये डिफरन्शियल कोएफिशियंट असतात, इथं लक्ष द्या. मग कोण असेल? dy/dx असेल, d2y/dx² असेल, किंवा dq/dx³ असेल, तर ह्याला डिफरन्शियल कोएफिशियंट. मग ह्याच्यातलं म्हणतं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म अपीअरिंग द, ह्याच्यातली मोठी डेरिव्हेटिव्हचा मोठा डिफरन्शियल कोएफिशियंट जो आलेला असतो
डिफरन्शियल इक्वेशन मध्ये, त्याला त्याची ऑर्डर म्हणली जाते. म्हणजे थोडक्यात जर म्हणलं डी क्यू वाय अपॉन डीएक्स क्यूब, तर डी चा मोठ्यात मोठी पॉवर जी असते, डी ची म्हणतोय, डी ची स्मॉल डी ची मोठ्यात मोठी पॉवर असते, त्याला तुम्ही ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन डायरेक्ट परीक्षेतला प्रश्न बघितला आणि डायरेक्ट लिहिली तरी बरोबर आहे. म्हणजे हा एक मार्क फिक्स आहे तुम्हाला. चुकू शकते ती, काय चुकू शकतं? डिग्री. आणि त्यात हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जो घातांक असतो, पॉवर असते, त्याला डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ही डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन नेहमी डोक्यात ठेवा, ही नॅचरल नंबर असते. जर ती फ्रॅक्शन असेल, त्याला जर रॅडिकल साइन असेल, तर ते नॅचरल मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, नंतरच त्याची ऑर्डर चुकणार नाही. चुकण्याची शक्यता काय आहे? फक्त डिग्री. बरोबर. मी तुम्हाला फॉर सिम्प्लिसिटीसाठी ऑर्डर आणि डिग्री कशी लिहायची ते सांगतो. सिम्प्लिफिकेशन एक घेऊया आपण डिफरन्शियल इक्वेशन. बघा इकडे लक्ष द्या. स्टेट ऑर्डर मी तर म्हणतो, पहिलं एक्झाम्पल घेतो. ऑर्डर and degree of the differential d square y upon dx square plus 3 into dy by dx bracket चा स्क्वेअर minus 6y is equal to 0. आता इकडे लक्ष द्या. हे डिफरन्शियल, हे इक्वेशन आहे का? आहे, कारण इज इक्वल टू साइन. बरोबर चिन्ह असेल पदावलीमध्ये तर ते इक्वेशन समीकरण झालं. आणि समीकरणामध्ये किती पद आहेत? 1 2 3. त्या प्रत्येक, म्हणजे इथं बघा, इथं डिफरन्शियल कोएफिशियंट आहे. मी मगाशीच सांगितलं, ज्या समीकरणामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त डिफरन्शियल कोएफिशियंट प्रेझेंट असतो त्याला हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. बरोबर. मग आता इकडे लक्ष द्या. मग इथं डीचा घातांक काहीच नाही, म्हणजे किती आहे? 1. आणि इथं किती आहे? 2. मोठा कोण आहे रे? 2 आहे. म्हणून ऑर्डर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. पण डिग्री किती येणार आहे? ह्याचा पॉवर काहीच नाही, म्हणजे किती असणार आहे? 1. म्हणजे ऑर्डर ही तुमची नॅचरल नंबर पाहिजे. आहे का नॅचरल नंबर? एक ही नॅचरल नंबर आहे, त्यामुळे डायरेक्ट ऑर्डर डिग्री लिहू शकतो आपण. बरोबर. म्हणजे इथे एवढं दिलं तरी चालतंय. ऑर्डर इज इक्वल टू 2 आणि डिग्री इज इक्वल टू 1. संपली 2 मार्क. ह्याला 1 मार्क ठेवायचा. अगदी डायरेक्ट शुअर शॉट ही जी मार्क्स आहे. दरवर्षी ऑर्डर डिग्री आलाय तुम्हाला प्रश्न. प्रिव्हियस एक्झाम ज्या झाल्या त्यामध्ये येतो, म्हणजे फिक्स 2 मार्क. म्हणजे पहिला प्रश्नातलं तर काय चुकायचा विषयच आहे. ओके. दुसरं एक्झाम्पल घेऊ. जरा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घ्यायचा प्रयत्न करू आपण. तिथं लक्ष द्या. y इज इक्वल टू, आणखी एक खूप वेगळं झालं उदाहरण बघा. तिथं लक्ष द्या. 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेज टू 3/2 डिवायडेड बाय d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ऐका इकडे लक्ष द्या. व्यवस्थित लक्ष द्या. आता तूर्त आम्ही हे सगळं बाजूला ठेवलं, इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन बाजूला, पण येऊ शकतो त्याच्यावर 2 मार्कला प्रश्न या टॉपिकवर. ऐका. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे का? तर आहे, कारण याच्यामध्ये इक्वेशन काय तर इज इक्वल टू साइन आणि डेरिव्हेटिव्हच्या 2 टर्म आहेत. पण इकडे लक्ष द्या. इथं डी ची पॉवर 1 आहे, इथं डी ची पॉवर 2 आहे. म्हणजे 2 ऑर्डर झाली, म्हणजे ऑर्डर लिहिता येते, पण डिग्री ही नॅचरल नंबर पाहिजे. मग ह्याची डिग्री जर लिहिली तर किती येते रे? 1. पण डिफरन्शियल इक्वेशन मधल्या कुठल्याच डिफरन्शियल कोएफिशियंटची ऑर्डर काय नाही पाहिजे? पॉवर किती नाही पाहिजे? सगळ्यांचीच नॅचरल नंबर पॉवर पाहिजे. ह्या डिफरन्शियल कोएफिशियंटची ऑर्डर 3/2 म्हणजे फ्रॅक्शन आहे, चालणार नाही. मग मी पहिल्यांदा काय करेन? क्रॉस मल्टिप्लिकेशन करेन. y ला इकडे आले, इथं बघा. y इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेज टू 3/2. ऐका, अजून 3/2 निघून गेलेलं नाही. आम्ही डिनॉमिनेटरचा एकच फ्रॅक्शन आहे ना, डिनॉमिनेटरचा फक्त विचार करतो, तो आहे म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स. तर 2 फ्रॅक्शन आले तर दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करतो. आणि मग इथं काय करा? स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग जर केलं तर y चा वर्ग डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअरचा पण वर्ग कळतंय का? इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर रेज टू, याचा स्क्वेअर केला की 2 टू गेट कॅन्सल, म्हणजे 3 राहील. आता ऑर्डर लिहू शकता, डिग्री लिहू शकता. ऑर्डर किती रे? 2. पण आता डिग्री बदलली 2. त्याच्यावर जर डायरेक्ट लिहिली असते तर डिग्री तुम्ही 1 लिहिली असती, चुकला असते. तर ऑर्डर कधी चुकणार? म्हणजे 1 मार्क फिक्स आहे. डी चा सगळ्यात मोठा घातांक असतो ती काय असते? ऑर्डर. समजलं?
जरा वेगळी उदाहरणं आहेत ती बरं आहे का इथं लक्ष द्या. अजून तिसरं उदाहरण घेऊया आपण. तिसरं उदाहरण डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर बरोबर काय येतंय बघा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं दिलंय. 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं दिलंय. ओके बघायला मला इकडे लक्ष द्या. ह्याची तर पॉवर किती आहे रे जी मला जर हे लिहायचं म्हणलं तर मी असं लिहू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पॉवर काहीच नाही म्हणजे किती असेल आणि ह्याची पॉवर काय असेल रे 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर काहीच नाही स्क्वेअर रूट याचा अर्थ काय होतो 1/2. फ्रॅक्शन किती आहे रे 1 आहे 1/2 अपूर्णांक एकच आहे ना त्याचा डिनॉमिनेटर किती आहे 2 मग मला तो 2 घालवायचा आहे. काय करावं लागेल अनिशा इथं सुद्धा स्क्वेअरिंग बोथ साइड्स करावं लागेल. इथं 3 असतं तर टेकिंग क्यूब इथं 2 असतं तर टेकिंग स्क्वेअर इथं 6 असतं तर टेकिंग 6 पॉवर ऑन बोथ साइड्स. इतकं सोपं काम असतं. इथं क्यूब रूट असतं तर इथं 1/3 आलं असतं. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही काय करणार आहे स्क्वेअरिंगच करणार आहे. म्हणजे इथं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर हा 2 निघून जाईल विषय नाही. ऑर्डर आणि डिग्री तुम्ही लिहू शकता. ऑर्डर बी 2 आणि डिग्री ऑर्डर बी 2 आणि डिग्री याच्याशी गेलं गेलं नाही तिकडं किती मी इथं एक लिहितो एक्झाम्पल आणखी होतो. इथं लक्ष द्या डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब ब्रॅकेट रेज टू 2 प्लस 6y इंटू डी वाय बाय dx bracket raised to 7 plus 6y is equal to 0. What is the order and degree of direct लिहू शकतो का order and degree of the differential equation लिहू शकतो का हो लिहू शकतो कारण सगळ्यांच्या पॉवर डिग्री ज्या आहेत त्या काय नॅचरल नंबर आहेत. ह्याची पॉवर 2 आहे ह्याची पॉवर 7 आहे काय हरकत नाही. तिथं फ्रॅक्शन किंवा निगेटिव्ह असतं तर डायरेक्टली इथं आलं नसतं स्क्वेअरिंग करायला लागलं असतं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागलं असतं. काय लिहिणार लिहाल ऑर्डर ऑर्डर डीचा इथं का पॉवर 3 नाही इथे काय मोठा कोण आहे इथनं हलायचं नाही मी ह्याला त्या आता मोठा नाही 2 आणि त्याच्याशी काय संबंध आहे कळलं. मोठी डेरिव्हेटिव्हचाच पॉवर असते त्याला डिग्री म्हणतो. कळलं ऑर्डर डिग्री. अजून तुम्हाला काय पाहिजे असेल तर असाइनमेंट करा व्यवस्थित समजून जाईल. याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो 4 मार्कला बी आहे आणि 2 मार्कला आहे. लक्षात ठेवा 4 मार्कला 3 मार्कला 2 मार्क 3 मार्कला पण क्वेश्चन येतो. इकडे लक्ष द्या टॉपिकचा जो दुसरा पार्ट आहे तो 3 मार्कला बी क्वेश्चन येतो. 3 मार्कलाच मॅक्सिमम टाइप येतोय क्वेश्चन. 5व्यातला बी जो आहे का तिथं 3 मार्कला. दुसरा टॉपिकचा जो पार्ट आहे त्याला म्हणलं जातं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे काय रे तुम्हाला सोल्युशन दिलं जातं. सोल्युशन पण 2 टाईपचे असतात. एक जनरल सोल्युशन असतं दुसरं पर्टिक्युलर सोल्युशन असतं. तुम्हाला सोल्युशन दिलं जातं त्याच्यावरून डिफरन्शियल म्हणजे 100% जे समीकरण तुम्हाला दिलं जातं त्यात dy बाय dx नसतो. बरोबर ना. मग तुम्ही dy बाय dx तयार करायचा बरोबर. त्याला डिफरन्शियल इक्वेशनचं फॉर्मेशन ऑफ द डिफरन्स म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार करतोय आपण. ऐका इकडं यात x आणि y सोडून इंग्रजी पहिल्या किंवा दुसऱ्या लिपीतलं एखादं वर्णाक्षर आलं तर तुम्हाला त्याला आर्बिट्री कॉन्स्टंट असं म्हणायचं. हे समजून घ्या. फास्ट आपण एका व्हिडिओमध्ये संपवतोय सगळं हे लक्षात ठेवायचं. तर त्याला आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणायचं. तुमच्या बुकमध्ये आर्बिट्री कॉन्स्टंट स्मॉल ए स्मॉल बी कॅपिटल ए कॅपिटल बी हे आर्बिट्री कॉन्स्टंट दिलेत बरोबर. आर्बिट्री कॉन्स्टंट कुणाला म्हटलं जातं असे कॉन्स्टंट असतात ज्याची सिच्युएशननुसार व्हॅल्यू बदलते. असा कॉन्स्टंट असतो की ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट त्याला फिक्स कॉन्स्टंट म्हणायचं. पायची व्हॅल्यू फिक्स असते ना बरोबर. तो फिक्स तो आर्बिट्री कॉन्स्टंट नाही बरोबर. तो आर्बिट्री कॉन्स्टंट काय नाही. आर्बिट्री कॉन्स्टंट डिटेलमध्ये जायची गरज नाही. स्मॉल ए स्मॉल बी कॅपिटल ए कॅपिटल बी यांना तुम्ही आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणायचं. आणि दिलेलं इक्वेशन बघा इकडे परीक्षेत तुम्हाला ह्याच्यावर 3 मार्कचा प्रश्न आहे लक्षात ठेवा. 3 किंवा 2 3च ऑर्डर डिग्री 2ला फिक्स आहे. पहिला बघा परीक्षेत एवढंच म्हटलं जातं फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. 2 आर्बिट्री कॉन्स्टंटचं एक्झाम्पल येण्याची शक्यता आहे तुम्हाला. आता इकडे लक्ष द्या. एक पहिलं महत्वाचं उदाहरण y इज इक्वल टू
y इज इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b sin ऑफ log x हे उदाहरण दिलेलं आहे, तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे, बरोबर ना. आणि b sin ऑफ log x याचं तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा असं सांगा. 3 मार्कला उदाहरण आहे. e रेस टू x एक आहे, हे एक आहे उदाहरण. sin 3x 3 टाइपची उदाहरणं आहेत, ते प्रोबॅबल आहे, कुठलं बी येऊ शकतं. मी एक आर्बिट्ररी कॉन्स्टंटचं तो देतो सोडून. इथं एक बेसिक बघा, जास्त वेळ नाही घालवायचा, पण दिसून जायचे. हे जे गिवन इक्वेशन बघा, द गिवन इक्वेशन म्हणा y इज इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b sin ऑफ log x, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. इथं बघा, मग पहिलं काम तुमचं काय अर्ध्या मार्कचं, तर दिलेल्या समीकरणामध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिलेत हे ओळखायचं. तुम्हाला आता सांगितलं स्मॉल a स्मॉल b कॅपिटल A कॅपिटल B हे तुमच्या बुकमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. लय डोकं चालवायची गरज नाही. हाऊ टू पास साठी आपण ही करतोय, कशी आपल्याला मार्क मिळतील बरोबर. ह्याच्यामध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत रे, कॅपिटल A कॅपिटल B दोघं आहेत. पण बाकी बघू नका, कॅपिटल A कॅपिटल B किंवा स्मॉल a स्मॉल b एवढंच असतं बरोबर. मग इथं म्हणायचं इक्वेशन 1 कंटेन्स 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट, आणि जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळा ते समीकरण डिफरन्शिएट करायचं असतं, मग तेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्हाला फॉर्मेशन जमायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे. थोडंसं लय काही नाही, थोडीशी डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे. साइन कॉसच्या डेरिव्हेटिव्ह कंपोजिट, जास्त डेरिव्हेटिव्ह काय गरजेचं नाही इंटिग्रेशन मध्ये. बघा इकडं डिफरन्शिएट इक्वेशन 1 2 टाइम्स, 2 वेळा. एवढं एकदा असतं तर एकदाच तुम्ही डिफरन्शिएट केलं जातं. बघा y ची डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, dy बाय dx. a कॉन्स्टंट आहे, म्हणून मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितोय. cos ची डेरिव्हेटिव्ह काय असते, इकडे बघा cos x ची डेरिव्हेटिव्ह लिहिली तर काय असते मायनस sin x बरोबर. पण इथे x च्या जागेवर बदल झाला आहे. इथं बघा cos 3x असतं तर मायनस sin 3x, आणि x असं पुन्हा 3 आहे त्यानं मल्टिप्लाय करा, डेरिव्हेटिव्ह 3x ची डेरिव्हेटिव्ह 3 ने मल्टिप्लाय. पण इथं तुमच्याकडे काय आले, cos log x आलं, मग त्याची डेरिव्हेटिव्ह मायनस sin log x येते. फक्त लक्षात ठेवायचं इनटू log x ची डेरिव्हेटिव्ह log x असते, कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह माहित नसलं तरी एवढं डोक्यात ठेवायचं, कारण डिफरन्स डेरिव्हेटिव्हची मार्क नसली मिळली तरी डिफरन्शियल इक्वेशनची मार्क पाहिजे. जास्त काय नाही डोक्यात ताप नसतं. मी हे पण घेतलं आणि हे पण घेतलं. हे e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह काय असते, e रेस टू x असतो. मग e रेस टू 3x असेल तर e रेस टू 3x, फक्त x च्या जागेवर इथे 3 आलं म्हणून 3 इथं काम कर. बस एवढं 3च आहे. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे पाहिजे ते घेऊन टाकले, हे तुम्हाला कळेल पुढे उदाहरण बघताना. ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. इथं बघा मायनस साइन log x आणि इंटू log x ची डेरिव्हेटिव्ह log x. तसंच इथं प्लस b इंटू साइन ची डेरिव्हेटिव्ह cos असते, साधं सोपं cos log x, परत बघा सारखं इंटू log x. ह्याचा बी छेद x आहे, ह्याचा बी छेद x आहे, हा इकडं मध्ये द्यावा. x इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस घेतलं मायनस a sin log x, कारण x आपण इकडं आणलाय, प्लस b cos log x log x. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन जाय, पण मला 2 वेळा घ्यायचे डेरिव्हेटिव्ह बरोबर. मग आणखी काय करेन मी रे, डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x, परत एकदा. पण इथं दोघं जण आहेत, इथं u इंटू v थेरम वापरावा लागेल. x म्हणजे फर्स्ट आणि dy बाय dy, पहिला इंटू दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस दुसरा dy बाय dx इंटू x ची डेरिव्हेटिव्ह 1. परत इथं लक्ष द्या, मायनस एक तसाच डेरिव्हेटिव्ह cos ऑफ log x इंटू 1 अपॉन x मागासारखा आहे, कारण इथं वजा चिन्ह आहे, वजा एक तसा दिला, sin ची डेरिव्हेटिव्ह cos असते बरोबर. इथं मात्र चेंज होईल, b इंटू इथं परत मायनस साइन ऑफ log x इंटू 1 अपॉन x असेल, कारण इथं आता cos ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. समजलं. परत बघा तो x आहे, तो इथं सगळ्याला गुणिले x स्क्वेअर इंटू d स्क्वेअर y अपॉन dx, इकडचा x गुणिले x, परत अधिक x इंटू dy बाय dx, आणि या सगळ्यांना वजा चिन्ह कॉमन निघेल, a cos ऑफ log x राहील
मी डायरेक्ट जरा स्टेप लिहिले प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि कंप्लीट इक्वेशन नंबर 1 झालं का x स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय मायनस y कारण हे बघा हे म्हणजे y आहे का पुटअप करायचं आर्बिट्ररी कॉन्स्टंट निघून नाही गेलं तर पुटअप करावं लागतं म्हणजे तिथं काय आलं इट इज द डिफरन्शियल इक्वेशन झालं काय y मायनस आहे तो इकडे आला की प्लस y होईल विषय सांगतो अतिशय महत्त्वाची उदाहरणं आहेत ही दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंटचं परीक्षण डिफरन्शियल इक्वेशन 90% पुढे सोडवत नाही ताकद इंटिग्रेशन मध्ये संपतं हे दोन टॉपिक झाले इंटिग्रेशन पण डिफरन्शियल इक्वेशन सोपा टॉपिक आहे म्हणजे हे तर कळलं पाहिजे ना डिफरन्शियल इक्वेशन सोपा टॉपिक आहे म्हणून तर मी पहिल्यांदा घेतला इंटिग्रेशनचा रिव्हिजन बरोबर अजून घेऊया अजून एक उदाहरण घेतो साधं सोपं दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर काय करायचं तुम्हाला कळलंय बरोबर इथं लक्ष द्या एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट समजा असेल मी घेतो इथं y is equal to 4x from the differential equation कळलं का सोपं गणित ऐका मग मी इथं काय करणार आहे द गिवन इक्वेशन काय इक्वेशन बाळांनो y is equal to 4x याला समीकरण म्हणतात आपण इक्वेशन 1 मध्ये सुदर्शन किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत रे बाबा दोन दिसतं डोळं कुठलं बघता आणि तुम्हाला स्मॉल ए स्मॉल बी कॅपिटल ए कॅपिटल बी तुम्ही काय बी करून उत्तर चुकीचं सांगायचं ठरवलंय का काय एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे स्मॉल ए मी सोपं घेतलंय उदाहरण 2 मार्क्स बरोबर म्हणजे इक्वेशन 1 कंटेन्स वन आर्बिट्ररी कॉन्स्टंट ऐका इकडे लक्ष द्या एकदाच डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स एकदाच ओनली वन्स y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx कॉन्स्टंटला बाहेर घेतलं पोरे आणि इनटू x ची डेरिव्हेटिव्ह 1 इतकं सोपं x ची डेरिव्हेटिव्ह 1 असते बरोबर मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट गेला का निघून नाही गेला मग हे समीकरण नंबर काय झालं 2 झालं मग काय करायचं ही पोरेची किंमत समीकरण 1 पुट 2 इन इक्वेशन 1 संपलं काम 1 मध्ये y is equal to 4a पोरेची किंमत किती dy बाय dx into x म्हणजे इक्वेशन काय होते x into dy बाय dx minus y is equal to 0 हे डिफरन्शियल इक्वेशन एक स्टेप काय करायचं असतं आर्बिट्ररी कॉन्स्टंट लिहा त्याच्या अर्धा मार्क निघून घ्या एकदा डिफरन्शिएट करा आर्बिट्ररी कॉन्स्टंट निघून गेला तर बरं नाही गेला तर पहिलं इक्वेशन दुसऱ्यात ठेवा किंवा दुसरं पहिल्यात ठेवा ते घालून टाका आर्बिट्ररी कॉन्स्टंट मग ते तुमचं डिफरन्शियल दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंटला मी तेच आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय करा आणि यू अपॉन व्ही थेरम आपण वापरत नाही एक्स का भागिले होता तो इकडे आणला तर यू इंटू व्ही थेरमच वापरता कळतंय यू अपॉन व्ही डिफरन्शियल इक्वेशन मध्ये वापरत नाही हे पण लक्षात कळलं का फॉर्मेशन अजून एक दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंटचं उदाहरण घेतो कारण ते खूप प्रोबॅबल आहे 3 मार्क्ससाठी किती मार्क्ससाठी महत्त्वाचं आहे ते 3 मार्क्ससाठी अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ओके बघूया आपण इथं जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आता इथं कसं इकडे लक्ष द्या फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन a sin 3x plus b cos 3x is equal to 0 हे पण घेऊ शकता a into e raised to minus 3x plus b into e raised to 3x is equal to 0 दोन्ही एक सारखे इक्वेशन्स ही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत याचा तुम्हाला काय करावं लागणार आहे यूज आहे याच्यामध्ये आता तुम्ही सांगायचे आहे की ह्या दोन्हीमधलं मी कुठलं सॉल्व्ह करू पडदेशी 2 नंबरचं करू दोन्ही एक सारखे इकडे लक्ष द्या 2 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो इथं लक्ष द्या द गिवन इक्वेशन काय इक्वेशन रे a into e raised to minus 3x plus b into e raised to 3x is equal to 0 याला इक्वेशन नंबर 1 म्हणा is equal to 0 नाही येणार y is equal to काय
इज इक्वल टू वाय, म्हणजे इथं इज इक्वल टू वाय लिहा, इज इक्वल टू वाय लिहा, म्हणजे इथं वाय इज इक्वल टू, कळलं? वाय इज इक्वल टू असं इक्वेशन 0 येणार. 0 मग कशाची किंमत पुट करायची ना, ते इक्वेशन तयार, इंडिपेंडंट व्हेरिएबल पाहिजे. कळलं का? मग इथं बघा, इक्वेशन 1 कंटेन्स 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट. तुम्हाला माहित आहे ए एक झाला बी एक, 2 आर्बिट्ररी. मग किती वेळा डिफरन्शिएट माहिती करावं लागेल रे? 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट 2 वेळा, 1 आर्बिट्ररी कॉन्स्टंट 1 तास. बघा, डिफरन्शिएट इक्वेशन 1 ओनली वन्स, एकदाच, ओनली वन. ए तसाच घ्या गुणिले ई रेश टू मायनस 3x ची डेरिव्हेटिव्ह ई रेश टू मायनस 3x. फक्त वजा 3x ची डेरिव्हेटिव्ह किती असते? वजा 3. हे वजा 3 इथे लिहू शकता किंवा इकडे लिहू शकता, काय गुणिले आहे ना त्या सगळ्या पदार्थ. प्लस बी इंटू ई रेश टू 3x इंटू 3 इज इक्वल टू dy बाय dx. खरं dy बाय dx इकडे लिहायला पाहिजे, dy बाय dx काय करावं लागेल? इकडे लिहायला लागेल. ओके, इथं लक्ष द्या. म्हणजेच हे काय झालं? dy बाय dx इज इक्वल टू काय येईल? प्लस मायनस मायनस 3a इंटू ई रेश टू मायनस 3x प्लस 3b इंटू ई रेश टू 3x. हे इक्वेशन नंबर 2 आहे. कळलं का? तुमचं असंच तयार होणार आहे. मी y तिकडे लिहिल्यामुळे जमलिंग करून घेऊ. y बरोबर हे समीकरण दिलेलंच असं असणार आहे. y बरोबर आणि y, कळलं का? हे बी समीकरण तुमचं y बरोबर असं असणार, म्हणजे हा बी dy बाय dx तुमचा इकडेच असणार, dy बाय. ओके, म्हणजे जमलिंग करून घेणार. ही सरांनी काय दिलं असं लिहिलं. ओके, इथं बघा, इकडं परत तुम्ही डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू, इथं बघा d2y अपॉन dx² इज इक्वल टू मायनस 3a इंटू ई रेश टू मायनस 3x आणि गुणिले वजा 3 करतात. तसंच प्लस 3b इंटू ई रेश टू 3x गुणिले 3 तसंच. अरे इथे x असं वजा 3 आहे म्हणून वजा 3, वजा 3x ची डेरिव्हेटिव्ह वजा 3 असते ना, अधिक 3x ची डेरिव्हेटिव्ह काय असते? 3 असते. म्हणजे d2y अपॉन dx² मायनस मायनस प्लस 3 त्रिक 9a इंटू ई रेश टू 3x प्लस 9b ई रेश टू 3. दोघांना 9 कॉमन निघते, बरोबर? d2y अपॉन dx² इज इक्वल टू 9 कंसात a इंटू ई रेश टू मायनस 3x प्लस b इंटू ई रेश टू 3x. ब्रॅकेट कंप्लीट. इथं पुट करा इक्वेशन नंबर. म्हणजे मी 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेऊन आर्बिट्ररी कॉन्स्टंट निघून गेले नाही, म्हणजे मला कुठलं तरी इक्वेशन कशात तरी पुट अप करायला. मग पहिले इक्वेशन पुट अप करा. d2y अपॉन dx² इज इक्वल टू 9y. ये 9y इक्वेया d2y अपॉन dx² मायनस 9y इज इक्वल टू. समजलं? लक्षात आलं? ही 2 पैकी एक एक्झाम्पल परीक्षेत येण्याची शक्यता आहे. कळते? 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंटचं 3 मार्कला 5व्या बी मध्ये येणार. 2 प्रश्न. पहिल्या प्रश्नात 1 प्रश्न, 5व्या बी मध्ये 2 प्रश्न आणि एक 4 मार्कला प्रश्न कुठेतरी तुम्हाला येण्याची शक्यता आहे. 4 मार्कच्या प्रश्नाचं टेन्शन नाही, 2 मार्कचा सुटला पाहिजे, 5व्याचा सुटला पाहिजे, म्हणजे 3 मार्क. तर 4 मार्कला ते ऑप्शन असेल तुमचे. ओके, पण डिफरन्शियल इक्वेशन इंटिग्रेशन पेक्षा सोपं आहे. त्याच्यामध्ये एक पार्ट तुमच्याकडे असावी आहे, तर तो पार्ट आपण व्हेरीफाय द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन फॉर येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. व्हेरीफाय करा. त्यामुळे त्याच्या आधी महत्वाचा पार्ट घेऊन लास्ट तो पण एक्सप्लेन कर, फॉर्मेशनवरच कर. ऐका, ह्याच्यानंतर आम्ही काय शिकलो? सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा दुसरा पार्ट, तिसरा पार्ट झाला. ऑर्डर डिग्री पहिला पार्ट, फॉर्मेशन दुसरा पार्ट आणि सोल्युशन तिसरा पार्ट. ह्या सोल्युशन मध्ये 3 टाईपचे कन्सेप्ट शिकले आपण. पहिला जो आहे त्याला म्हणलं जातं सेपरेट व्हेरिएबल फॉर्म. सेपरेट व्हेरिएबल फॉर्म. दुसरा पार्ट जो आहे त्याला म्हणलं जातं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आणि तिसरा आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. कळते? तिघांचे फॉर्म्युले
सेपरेट व्हेरिएबल फॉर्मला प्रत्येक उदाहरण पहिल्यांदा ते सेपरेट व्हेरिएबल फॉर्म आहे का नाही बघायचं. म्हणजे हे इक्वेशन कसं दिलं जातं, mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 असंच असतं. पण हे इक्वेशन सेम प्रकारचं असतं, पण इथं व्हेरिएबल सेपरेट होतात आणि इथं होत एवढाच फरक. कळतंय का? हे पण एक्झाम्पल तुमचं असं दिलं जातं, mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. हे आणखी वेगळ्या प्रकारे दिलं जातं. पण लक्षात ठेवा की दोन्ही इक्वेशन सेम, व्हेरिएबल सेपरेट नाही झालं की एक्झॅक्टली सोडवायचं, आणि सेपरेट होत असतील तर लिनियर सोडवायचं. इथं बघा लिनियर कसं असतं, तर dy बाय dx प्लस dy इज इक्वल टू q या टाइपचं असतं. p आणि q फंक्शन्स ऑफ x ते वेगळं असतं, हे दोघं एकसारखे असतात. बघा एकदम आपण तिथं 2 मार्कचं पण सुटणार आहे आणि 4 मार्कचं पण सुटणार आहे. ह्याच्यावरचं 4 मार्क येण्याची शक्यता आहे. म्हणजे असं मी शक्यता म्हणत नाही 3 मार्कला बी येणार आहे सेपरेट व्हेरिएबल फॉर्म आणि एक्झॅक्ट डिफरन्स काय येऊ शकतो. बरोबर 3च आहेत पाठ, त्यातले 2 प्रश्न आहे ना 7 मार्क आहेत. 7 मार्क तुमच्याकडे आहेत. बघा इकडे सेपरेट व्हेरिएबल कसे होतात तुम्हाला दाखवतो. अगदी सोपं 2 मार्कचं उदाहरण म्हणतो, परीक्षेत तुम्हाला सॉल्व्हच म्हणणार, नाव सांगत नाही सेपरेट व्हेरिएबल वापरा, तुम्ही वापरायचे. बरोबर इथं लक्ष द्या, x इंटू dy प्लस y इंटू dx इज इक्वल टू 0 हे सॉल्व्ह करा. म्हणजे आम्हाला इथं कळतंय की रे इथं आमच्याकडे काय असतो, f ऑफ y असतो. इथं कोण असतो आमचा f ऑफ x असतो, x च्या शेजारी y असतो. आणि इकडं मात्र dx च्या शेजारी काय मिक्स असतं ते x y असतं. पण तसं नाही डोक्यात तुमच्या येणार नाही f ऑफ y काय असतं, कुठल्या बाजूला करायचं हे माहित नाही ना. बरोबर, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा दोन्ही इक्वेशन सेम प्रकार. जर मला व्हेरिएबल सेपरेट होत, आता इथं लक्ष, सेपरेट व्हेरिएबल वापरण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, dx ची टर्म एका बाजूला घ्यायला लागते, dy ची टर्म एकाला. हा पहिला पार्ट बघा, x इंटू dy इज इक्वल टू y इंटू मायनस y इंटू dx ही पहिली स्टेप. म्हणजे ही तुम्हाला स्टेप करावीच लागेल. आणि आता व्हेरिएबल सेपरेट होत आहेत का बघा, y च्या बाजूला dy च्या बाजूला y आला, आणता येतोय का, आणता येतोय. 1/y इंटू dy, कारण y गुणिले dx ला इकडे आणला की भागिले, आणि x तिकडे निघून गेला 1/x इंटू dx. कळलं का? व्हेरिएबल सेपरेट झाले म्हणून मी ही मेथड वापरली. नाही झाले तर मी सगळे इरेज करेन आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कंपॅरिझन करेन. कळलं? आता 2 टाईप एकाच प्रकारचे आहेत, जम्पलिंगच नाही व्हायचं, तिसराच टाईप वेगळा आहे. इथं लक्ष द्या, इथं लगेच म्हणायचं व्हेरिएबल सेपरेट झालं की व्हेरिएबल्स आर सेपरेटेड, आणि व्हेरिएबल सेपरेट झालं की टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्या. इकडे घेतो इंटिग्रेशन, इथं लक्ष, इंटिग्रेशन बी काय अवघड नसतं, 1/y इंटू dy मायनस 1/x इंटू dx. 1/x इंटिग्रेशन 1/y चं log y असतं, 1/y चं log y इज इक्वल टू मायनस 1/x चं log x. समजतंय का? बरोबर. आणि सगळ्याच पदांना लॉग असेल तर इंटिग्रेशन कॉन्स्टंट लॉग सी घ्या. सी घेतला तरी चालतो, काय हरकत नाही, शेवटी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहावं लागेल. पण सगळ्याच पदांना लॉग जर आलं तर लॉग सी. 2 मार्कचं उदाहरण आहे. इथं लक्ष, परत मी काय घेतलं, लॉग वाय मायनस लॉग एक्स इकडे आला प्लस लॉग एक्स झाला इज इक्वल टू लॉग सी. 2 लॉगची बेरीज म्हणजे लॉग ऑफ एक्स वाय इज इक्वल टू लॉग सी. दोघांत दोन्ही बाजूचा लॉग घालून टाकला, एक्स वाय इज इक्वल टू सी इज द फायनल सोल्युशन. टेकिंग अँटी लॉग म्हणलं जातं. लॉग घालवतो म्हणजे दोन्ही बाजूचा अँटी लॉग येतो. काय बोलतोय ते पण आहे का, रिव्हिजन आहे. त्यामुळं इथं आपल्याला 45 मिनिटात सगळं संपवायचं, एक लय तरी 1 तास. लक्षात, 1 तास 1 टॉपिक संपलंय. लक्षात येते. सोल्युशन सेपरेट व्हेरिएबल फॉर्म काय म्हणायचं त्याला, सेपरेट आणि एक्झॅक्ट बरोबरच चालू आहे. व्हेरिएबल सेपरेट झालं तर डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आणि जेवढ्या डेप्थपर्यंत जाता येईल तेवढ्या जात. जिथं जबरदस्त तिथं थांबा, चुकीची स्टेप करू नका, करूच नका. चुकीचं करून तुम्हाला मार्क मिळतच त्या इंप्रेशन पडतं चेक करणार आहोत. बघा इकडे लक्ष द्या, अजून एक जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला सोडवता येईल. काय म्हणता येईल इथं, ऐका
मी इथं वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेतलेली होती, तरी अजून एक घेतो बघा. सॉल्व 1 + x² इंटू dy प्लस 1 + y² इंटू dy dx इज इक्वल टू. आता तर ह्या उदाहरणात काहीच फरक नाही, त्या x आणि y च्या ऐवजी फक्त ब्रॅकेट आला. सोपा असतो बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्त UT1 आणि UT2 च्या क्वेश्चन बँक करायचे. तुम्ही काही करू नका, असाइनमेंट करा, व्हिडिओ लेक्चर करा आणि 2 UT करून टाका. तुमच्या अपेक्षेपेक्षा 60च्या वर मार्क मिळतील. असाइनमेंट खूप इम्पॉर्टंट सगळ्याच्या. इंटिग्रेशनच्या पण असाइनमेंट खूप महत्त्वाच्या. तुम्ही जास्त एक्झाम्पल करायची गरज नाही, कारण ते प्रोबॅबल एक्झाम्पल दिलेत आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं सोडवा तर राहत असं वेळ, पण ते तुम्हाला झोपत विचारलं तरी आलं पाहिजे. असाइनमेंट आपण कमी नाही घेतलं, 15 असाइनमेंट घेतले. ओके, इकडं लक्ष. द गिवन इक्वेशन काय आले? 1 + x² इंटू dy 1 + y² इंटू dx इज इक्वल टू 0. आता ह्या स्टेपवर तर मला हे एक्झॅक्टली वाटतंय आणि सेपरेट व्हेरिएबल. पण पुढची स्टेप केली की तुम्हाला कळलं 1 + x² इंटू dy इज इक्वल टू -1 + y² इंटू dx. म्हणजे dy ची टर्म एका बाजूला एक टर्म. आता व्हेरिएबल सेपरेट. dy च्या बाजूला 1/1 + y² इंटू dy हे गुणिले 1 राहिलं आणि इकडे -1/1 + x² इंटू dx झाले की व्हेरिएबल सेपरेट आहे. म्हणजे एक्झॅक्ट नाही. हे कसलं आहे? हे कुठल्या प्रकारचं आहे? सेपरेट व्हेरिएबल. म्हणजे इथं मला व्हेरिएबल्स आर सेपरेटेड टेकिंग इंटिग्रेशन 1/. तुम्हाला सोडवता येतं. सोडवू शकाल. तुमची शंका कुठली असली तरी मध्ये आता शेवटी मला विचारलं तरी चालेल, असं काही नाही. तुम्ही माझंच ऐकायला लागतच होईल. याच्यानंतर बघा, ज्या 2 टाईप खूप सोपे लिहितोय आपण त्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं एक उदाहरण. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. अरे एक्झॅक्ट आणि सेपरेट एकच असतं म्हणलं ना मी, एकसारखं. बघा त्याच सारखं आहे का नाही. फक्त त्या दोन्हीमध्ये काय फरक असतो तो पण मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टमध्ये. ऐका, इथं जर बघितलं तर सॉल्व बघा, एकच उदाहरण देणार आहे कारण वेळ खूप होतं. इथं लक्ष द्या. 3x² प्लस 6xy². अरे इथंच कळलं की ह्यो गट्टा इंटू dy इंटू dx इंटू काय दिले. मगाशी जर बघितलं तर सेपरेट व्हेरिएबल फॉर्म मध्ये काय होतं? व्हेरिएबल सेपरेट होत होते. इथं होणार नाही. काय दिलं? प्लस 6x² प्लस 4y² इंटू dy इज इक्वल टू 0. करेक्ट का? करेक्ट का? सर आम्ही व्हेरिएबल सेपरेट करायचा प्रयत्न करतो. इकडे लक्ष द्या ना, व्हेरिएबल सेपरेट होणार नाही. सगळंच मिळायला पाहिजे. म्हणजे x बरोबर y येते. अरे एकापेक्षा जास्त पद असतील तर एकापेक्षा प्लस मायनस सेपरेट व्हेरिएबल मध्ये इथं एकच पद असतं आणि इथं एकच पद गुणिलेच्या स्वरूपात येऊ शकतं. सेपरेट करायचं ओळखायचं सोपं ना. म्हणजे इथं असं x गुणिले y गुणिले dx चालेल सेपरेट व्हेरिएबल फॉर्म. पण x + y किंवा -y आलं तर लिनियर डिफरन्स. सॉरी, एक्झॅक्ट डिफरन्स. कळलं का? अरे एक टर्म असते इथं, कोइफिशिएंट आहे तर एक टर्म असेल तर सेपरेट व्हेरिएबल फॉर्म. आणि इथं किती टर्म आहेत रे? कोइफिशिएंटला 2 टर्म आहेत dy च्या आणि dx च्या कोइफिशिएंटला. म्हणून एक्झॅक्ट साधी सोपी पद्धत ओळखायची शिकला. आता शिकला कोइफिशिएंट 1 टर्म का कोइफिशिएंट 2 टर्म 3 टर्म ते बघा. 1 टर्म असेल तर सेपरेट व्हेरिएबल डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेट करा. dx ची टर्म उजव्या बाजूला द्या, x टर्म इकडे आणा, y च्या टर्म तिकडे देऊन टाका. सेपरेट व्हेरिएबल्स आर सेपरेट टेकिंग इंटिग्रेशन. आर व्हेरिएबल्स आर सेपरेट करून केलं तर 1.5 मार्क मिळेल. म्हणजे ऍड करताना 2. इंटिग्रेशन साठी तुम्हाला जरा थोडंसं करायला पाहिजे, ते जमलं बघायचं. द गिवन इक्वेशन 3x² अधिक 6xy² इंटू dx प्लस 6x² प्लस 4y² इंटू dy इज
इक्वल टू 0. करेक्ट का? हे एक्झॅक्ट आहे. मी म्हणतोय ते बरोबर आहे का? आहे. कारण dx च्या सहगुणकाला दोन पद आहेत, कोएफिशियंट आणि डिवायडर दोन आहेत. एक असतं तर मात्र सेपरेटर मी ट्राय मारला असता. मग मी डायरेक्ट कंपॅरिझन करीन. कंपेअरिंग विथ m dx प्लस n dy इज इक्वल टू वी गेट. म्हणजे काय मिळेल मला? dx ला dx जाईल, m ची किंमत मिळेल मला m इज इक्वल टू 3x² प्लस 6xy² आणि n ची व्हॅल्यू काय मिळेल मला? 6x² प्लस 4y². कळलं का? अहो किमती लिहिल्या तरी तुम्हाला अर्धा मार्क येतो. काय ना डायरेक्ट डिफरन्स आहे का? तुम्हाला एक्झॅक्ट माहित आहे ना काय MDM एक्झॅक्ट आणि सेपरेट सेम आहे. लक्षात ठेवा, बदलू नका. समजलं? चल आता मला काय काढायचे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस सोडवायचे त्यावेळेस मला काय करावं? दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट कधी असतं? डॅ बाय m अपॉन डॅ बाय y इज इक्वल टू डॅ बाय n अपॉन डॅ बाय x असेल तर ही कंडिशन जे इक्वेशन सॅटिस्फाय करेल ते एक्झॅक्ट असतं. म्हणजे एक्झॅक्ट ओळखायला 2 मार्क. सोल्युशनला परत किती मार्क आहेत? 1 मार्क. बघा इकडे लक्ष द्या. म्हणजे इथं काय करणार? डिफरन्शिएट डॅ बाय त्यामुळे पार्शियली म्हणायचं. काय म्हणायचं? पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. विथ रिस्पेक्ट टू y कारण डॅ बाय m अपॉन y आहे ना y. पण y विथ रिस्पेक्ट टू करत असताना x ला कॉन्स्टंट म्हणायचं. कीपिंग x कॉन्स्टंट. कळलं का? कॉन्स्टंट. आता इकडे लक्ष द्या. डॅ बाय m अपॉन डॅ बाय y इज इक्वल टू x कॉन्स्टंट. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह शून्य असते. कीपिंग x कॉन्स्टंट कळते का नाही कळत? विथ रिस्पेक्ट टू y करताना x ला कॉन्स्टंट माना 3x² होल टर्म इज कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. इथं बघा 6x कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला. डेरिव्हेटिव्ह ऑफ y² इज 2y म्हणजे डॅ बाय m अपॉन डॅ बाय y इज इक्वल टू 12xy. समीकरण नंबर. आता त्याची मी 12xy आली तरच ते काय आहे? एक्झॅक्ट आहे. बघूया आपण बघूया काय. इथं काय करायचं? डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग हे महत्वाचं y कॉन्स्टंट मानायचं. म्हणजे डॅ बाय n अपॉन डॅ बाय x इज इक्वल टू y कॉन्स्टंट म्हणजे 6y बाहेर घेतला. x y ची डेरिव्हेटिव्ह 2x आणि 4y² कॉन्स्टंट झाला. y कॉन्स्टंट ना, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे डॅ बाय n. माझ्या आयुष्यात मला सगळ्यात सोपं वाटलंय 12xy. समीकरण नंबर. मग इथं लक्ष द्या. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 डॅ बाय n अपॉन डॅ बाय y इज इक्वल टू डॅ बाय n अपॉन डॅ बाय x इक्वल आले का इक्वल 12xy. मग इथं म्हणायचं द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. आताशी 2 मार्क आहेत. सोल्युशनला 2 मार्क आहे काय? सोल्युशनला जास्त मार्क आहे. तर तरी याला 3 मार्क पाहिजे. बरोबर? 4 मार्क आहे त्यावेळेस 2.5 मार्क मिळते. बघा इकडे. आणि एक्झॅक्ट असेल तर फॉर्म्युला फिक्स आहे. इट्स अ सोल्युशन इज गिवन बाय काय फॉर्म्युला? इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ n कंटेनिंग काय रे? y into dy is equal to 0. is equal to c into dy is equal to c. काय? अरे into dy is equal to काय असतं? c असतं का 0 असतं? is equal to c असतं कारण तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. is equal to काय घ्यायचं? c घ्यायचं. 0 नाही. लक्षात आलं? फॉर्म्युला पार्ट असला तरी आम्हाला 3रा मार्क मिळाला. आता फॉर्म्युला किती बघायचे? m म्हणजे काय? या इथला उचला डायरेक्ट 3x² प्लस 6xy² इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n मधल्या फक्त y च्या टर्म लिहायच्या म्हणजे फक्त 4y² येतात आणि इंटू dy इज इक्वल टू. कळलं का? ज्याच्याकडे x आहे n मध्ये जिथं x आहे ती लिहायची नाही तर y चीच टर्म लिहायची. कळलं? इथं चुकू नका बाबा. टर्म्स ऑफ n कंटेनिंग द y
असं म्हणतो. चला 3 बाहेर घेतलं x² × dx + 6y² बाहेर घेतलं x × dx + 4 बाहेर घेतलं y² × dy = 6. 3 × x³ + 6y² × x²/2 + 4 × y³ 3 = c. x³ + 3 x² y² + 4/3y³ = c. करून टाकायचं. इथं झालं की विषय संपला. समजलं? 100 उदाहरणांची अपेक्षाच करू नका. ऐका, इथं आपल्याला कमीत कमी वेळेत एक एक्झाम्पल परफेक्ट करायचं. सहगुणक dx किंवा dy चे दोन पद जर असतील, 2 टर्म्स a + b किंवा a - b च्या फॉर्म मध्ये असतील तर ते एक्झॅक्ट आहे. इक्वेशन सेम टाइपचं असणार, m dx सेपरेट व्हेरिएबल फॉर्मचा. आणि एकच टर्म असेल तर शिफ्टिंग करा सेपरेट व्हेरिएबल. कळतंय? जेवढे टाइप आहेत तेवढ्यावर प्रश्न येणार आहे. चला शेवटचा पाठ का पाहिजे अजून उदाहरण याच्यावरचं? काही गरज नाही. नाही त्याला काय व्हॅल्यू देऊ नका. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय म्हणायचं? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ऐका, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, हे डिफरन्शियल इक्वेशन dy/dx + dy = q या फॉर्म. हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्यासाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावा लागतो. इंटिग्रेशन ऑफ e⁻p⁻dx वापरावं लागतं. आणि याचं सोल्युशन काय असतं? y × if इंटिग्रेशन ऑफ q × if × dx + c. बरोबर का? बघा बरोबर आहे का? चेक करा. मी पण डायरेक्ट लिहिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. इक्वेशन सोल्युशनचा फॉर्म्युला म्हणजे आमचा एक्झॅक्टला मी फॉर्म्युला फिक्स आहे, लिनियरला मी फॉर्म्युला फिक्स आहे, सेपरेट व्हेरिएबलला मात्र जे येईल पदरात पडेल ते सुख मानून घ्यायचं. इंटिग्रेट सेपरेट झाल्यानंतर जे इंटिग्रेशन येईल तेच सोल्युशन. कळतंय? म्हणजे ऑलरेडी या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये इंटिग्रेशन कॉन्स्टंट दिलाय, तुम्ही द्यायची गरज नाही. इथं लक्ष द्या. एक गणित घेतो, खूप इम्पॉर्टंट. खरं तर हा टाईप आहे. फिक्स उदाहरण आहे जसं बक्षारीचं फिक्स, जसं न्यूटन्स रॅप्सन मेथड फिक्स. शेवटचं सगळं महत्वाचं. बघा पण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फिक्स. शेवट सगळीकडे शेवट. एंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा की सगळं शेवट. आम्ही मी सुरुवातीचं केले, मला शेवटचं येतं त्यापासून. तसं बरोबर तसंच होत आहे ना. असं एक घेऊया आपण सॉल्व. ज्याला हे येते ना ते सगळं सोडू शकतो. काय म्हणलंय बघा? dy/dx + y × cos x = sin x. अहो dy/dx आला, इथं yचं पद आलं आणि इकडे xचं पद आलं. संपलं ना लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आम्हाला कुठं सेपरेट व्हेरिएबल फॉर्म आणि एक्झॅक्ट मध्ये dy/dx येतो? येत नाही. इथं आला dy/dx लिनियर डायरेक्ट. द गिवन इक्वेशन काय रे? dy/dx प्लस लिहिताना काय लिहितोय? y × cos x = sin x. लिहिताना कसं लिहितोय स्टँडर्ड फॉर्म मध्ये? dy/dx + cos x × y = sin x. कंपॅरिझन करा. कंपेअरिंग विथ तुमच्या पाठ पाहिजे हे 3 ओळी तर याची मार्क मिळणार. dy/, 3 ओळी पाठ करा आणि मार्क मिळवा. काय सोपं आहे. येणार नाही का? तर जग इकडचं तिकडं झालं तरी येणार. इथं लक्ष द्या. dy/dx + dy = q. we get ची व्हॅल्यू काय मिळेल? cos x. आणि q ची व्हॅल्यू काय मिळाली?
मिळाली का? ठीक आहे, dy बाय dx ला काय झाला? पीच्या जागेवर cos x आलं, qच्या जागेवर sin x. p आणि q दोघं फंक्शन्स ऑफ x असतात. परत इथं लक्ष द्या, दुसरा कन्सेप्ट असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर काढणं, e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx काढायचाच असतो. e रेज टू इंटिग्रेशन ऑफ काय म्हणायचं? p dx. ऐका लक्ष इकडे द्या आता. मग जर तुम्ही इथं बघितलं तर इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेज टू p ची किंमत किती आहे आपल्याकडं? इथं tan x आहे का तसं? काय आहे तर tan x आहे. आता आपण tan x आहे. हा इकडे लक्ष. म्हणजे इथं p ची किंमत काय? tan x इंटू घातांकाला आहे तर घातांकालाच लिहा ना, काय गडबड करता खाली आता? नाही तर dx इथं लिहायचं. हे सगळं घातांकाला आहे, हे लक्षात. if is equal to e raised to tan x इंटिग्रेशन काय असतं? काय असतं? log of sec x असतं. आणि बेस काहीच नाही म्हणजे मग घातांकाचा नियम मला माहित आहे, log of a to the b is equal to bs. म्हणजे हा बेस आणि लॉगचा बेस सेम जर असेल तर लॉगच निघून जातो. इथं बघा, इथं ये म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला तुमचा? समजलं? हे काढलं की 2. आता सोल्युशन बघा, इट्स सोल्युशन. हे पण इकडे लक्ष द्या, कंपॅरिझन करण्यासाठी dy बाय dx चा संगुणक एक पाहिजे. इथे एक आहे म्हणून मी डायरेक्ट केलं. काय फॉर्म्युला आहे? y इंटू in इंटिग्रेशन ऑफ q इंटू in इंटू dx प्लस y into sec x इंटिग्रेशन ऑफ q काय रे? sin x इंटू sec x इंटू dx प्लस c. करेक्ट का? y इंटू sec x इंटिग्रेशन ऑफ sin x. sec x म्हणजे काय असतं? 1/cos x. sin x आहे ना, बरोबर. q ची व्हॅल्यू sin x प्लस इंटू dx प्लस y इंटू sec x इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन cos x म्हणजे tan x इंटू dx प्लस y इंटू sec x log of mod of sec x प्लस चुकतंय 2 sin x. if काय आला? sec x आला. माझं घेतलेलं गणित बरोबर आहे, फक्त तुमच्या बुक मध्ये जे आहे इथं sin 2x आहे. काय sin 2x आहे? sin 2x असलं माझं घेतलेलं बरोबर. ऐका इकडे, इथं जर sin 2x असतं तर काय झालं असतं? इथं sin 2x आलं असतं. sin 2x म्हणजे 2 sin x into cos x. एका cosला एक cos निघून गेला. sin 2 sin x राहिलं, sin x मायनस cos x. कळते? असू द्या, काय हरकत नाही. बोर्डवर जरी मी गणित वेगळं दिलेलं असेल तर ते एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं. येते लक्षात? समजलं? बाकी काय कुठली शंका? एक पार्ट तुमचा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वर कदाचित जर एक्झाम्पल फ्लक्च्युएट झालं तर वेगळ्या पद्धतीने. मी तर सांगतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पेक्षा बी हा टॉपिक सॉल्व्ह आहे, डिफरन्शियल इक्वेशन. कारण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन एवढं सोपं नाही प्रोबॅबिलिटीचं रिलेशन घेणं. बरोबर? कारण 0.5 मधनं बिटवीन असेल तर 0. दोघांची बेरीज करायची असते. आणि एकच असलं की मोर दॅन असेल तर 0.5 मधनं मायनस करतात. ते लक्षात ठेवा तिथं. तर त्या तुलनेत हा तुमचा डिफरन्शियल इक्वेशन खूप सोपा आहे. एक प्रश्न राऊंड मला असं वाटलं की घेऊयाच आपण. घेऊया. ऐका इकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये एक पार्ट जो आहे तो असा पार्ट येतो, तुम्हाला इकडे लक्ष द्या, व्हेरीफाय म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? खरं तर ते फॉर्मेशनच आहे. व्हेरीफाय दॅट y is equal to sin of log x. बघायचं
is a solution of differential equation. Is solution of differential equation. X square into d square y. X square into d square y upon dx square plus x into dy by dx. X into dy by dx plus y is equal to 0. मी एवढंच सांगेन, व्हेरीफाय असलं तरी हे फॉर्मेशनच आहे. फक्त आम्ही काय म्हणतो, द गिवन इक्वेशन जे घेतो बघा इकडं, गिवन इक्वेशन जे घेतो y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग x. फॉर्मेशन मध्ये ह्याला समीकरण नंबर 1 ऐका, फॉर्मेशन मध्ये ह्याच्यात आर्बिट्ररी कॉन्स्टंट येत होते म्हणून कळत होतं आम्हाला त्याला किती वेळा डिफरन्शिएट करायचं. इथं आलाय का आर्बिट्ररी कॉन्स्टंट रे बाळांनो? आर्बिट्ररी कॉन्स्टंट आलेला नाही. मग कशामुळे ओळखायचं? तर इथं काय दिलं, सोल्युशन बी दिलं, डिफरन्शियल. त्या डिफरन्शियल इक्वेशनची जेवढी ऑर्डर असेल तेवढ्या वेळा डिफरन्शिएट करा. किती ऑर्डर आहे? दोन वेळा डिफरन्शिएट करा. कळलं का? ओके, एवढाच विषय सांगायचं होतं तुम्हाला. डीवाय बाय डी ची किंमत मिळते, y ची किंमत माहित आहे. इथं बघा, एकदा डिफरन्शिएट केलं तर काय येईल? dy by dx is equal to cos of log x into 1 upon x. म्हणजे x into dy by dx is equal to cos of log x. हे दुसरं समीकरण. Differentiate again with respect to x. Differentiate again with respect to x. पहिला into दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह अधिक दुसरा इंटू पहिल्याची डेरिव्हेटिव्ह बरोबर मायनस साइन ऑफ लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स. येऊन जाते ते समीकरण येऊन जातं. y फक्त पुटअप करावं लागतं. तिथं y पुटअप, y साइन ऑफ लॉग एक्स इकडं बघायचं. एक्स ने इकडं आणलं तर गुंड एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर एक्स इंटू dy बाय dx is equal to minus sin of log x. आणि इथं पुट करा की इक्वेशन नंबर 1 y आणि तो y इकडे आता मायनस n स्क्वेअर. कळलं? जर आलं तर त्याला पण बोलू नका. हे घेतलं नव्हतं मी, एक आता सांगितलंय तुम्हाला व्हेरीफाय. ओके, अशा पद्धतीनं डिफरन्शियल इक्वेशन झालाय. आता मी अजून तुमच्या इथं थांबतो, बंद करा.